नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या भरती संबंधी एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे। तर हायकोर्टचं भरती संबंधात एक ऑर्डर आलेली आहे। त्यात बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, वेन ऑल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स हॅव्हिंग डिप्लोमा सर्टिफिकेट्स आर परमिटेड टू अप्लाय, सो देर इज नो रिझन लॉजिक ऑर जस्टिफिएबल डिस्टिंक्शन इन रिस्ट्रिक्शन ग्रॅज्युएट फ्रॉम अप्लाइंग फॉर द सेड पोस्ट। म्हणजे जे डिप्लोमा करून डिग्री केलेले ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर पदासाठी पात्र धरत आहात, मग ग्रॅज्युएट्सना न अप्लाय करून देण्यामागचं कुठलंच लॉजिक बनत नाही असं म्हटलं आहे। पुढे ह्या ऑर्डरमध्ये काय म्हटलं आहे, वी डू नॉट इंटेंड टू सस्पेंड द सिलेक्शन प्रोसेस ऑर डिफर इट। म्हणजे आमचं कोणतंच इंटेन्शन नाही आहे की तुमची ही सिलेक्शन प्रोसेस किंवा भरती ही थांबवावी, ठीक आहे। त्यामुळे वी आर अलाउइंग ऑल ग्रॅज्युएट्स टू अप्लाय अँड देअर सिलेक्शन अँड अपॉइंटमेंट इफ एनी शॅल बी सब्जेक्टेड टू रिझल्ट इन द पिटिशन। म्हणजे आम्ही अलाउ करत आहोत ग्रॅज्युएट्सना जेई पदासाठी, ठीक आहे। पण पुढे त्यांनी हेन्स द रिक्वेस्ट फॉर स्टे इज रिजेक्टेड, म्हणजे स्टे देण्यासाठी रिजेक्ट केलेली आहे रिक्वेस्ट। म्हणजे भरतीला तर स्टे येणार नाहीये, पण तुम्हाला ग्रॅज्युएट्सना सुद्धा जेई पदासाठी ॲप्लिकेबल करावं लागेल। आता ही जी ऑर्डर आहे ही कालच्या डेटची आहे, ठीक आहे। आता ही जर बीएमसी पर्यंत आली असेल तर बीएमसीला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, कारण शेवटची तारीख ही 16 डिसेंबर आहे। त्यामुळे बीएमसीला आता लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावी लागेल जर ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत आली असेल तर। पण लक्षात घ्या, आजच्या घडीला बीएमसीने अशी कुठलीही अजूनपर्यंत नोटिफिकेशन टाकलेली नाहीये। येत्या 3 दिवसात येण्याची शक्यता आहे, पण तुम्ही जर फॉर्म भरायचे राहून गेला असाल तर तुम्हाला फॉर्म हा भरून घ्यायचा आहे। तर आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जर अशी ऑर्डर बीएमसीकडे आली असेल आणि बीएमसीने नोटिफिकेशन काढलं की सर्व ग्रॅज्युएट्स जेई पदासाठी पात्र आहेत, तर त्यांना पुन्हा एक फॉर्म भरायचा आहे का? तर फॉर्म भरायचा असेल आणि त्याच्यासाठी फक्त 3 दिवस असेल तर हे पॉसिबल नाहीये, कारण 3 दिवसात फॉर्म भरायचा असेल तर वेबसाईटवर रश होऊन वेबसाईट क्रॅश होईल। त्यामुळे माझ्या मताने तरी बीएमसी काय करेल, तर जितक्या लोकांनी सब इंजिनियरसाठी फॉर्म भरले असतील त्यांना जेईसाठी आपोआप कन्सिडर करेल। आता आपल्याला वाट बघावी लागेल बीएमसीच्या नोटिफिकेशनची, ठीक आहे। तर जर बीएमसीला अशी ऑर्डर प्राप्त झाली असेल तर नक्कीच बीएमसी एक नोटिफिकेशन काढेल आणि ही व्हायरल झालेली ऑर्डर कितपत खरी आहे ते आपल्याला समजेल। तर अशी कोणतीही अपडेट आल्यास मी तुम्हाला लगेच नोटिफाय करेल, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्या विद्यार्थ्यांनी जेई आणि सब इंजिनियर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ह्या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल तर त्यांचा जो टेक्निकल पार्ट आहे, टेक्निकलमधलं इलेक्ट्रिकलचा जो पार्ट आहे तो मी व्हिडिओच्या माध्यमातून लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहे, ठीक आहे। तर ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। आणि जी मागची भरती झाली होती 2019ची भरती, तर त्यामध्ये जवळपास 90,000 मुलांनी फॉर्म भरले होते आणि त्यामध्ये 40,000 मुलं ही क्वालिफाय झाली होती आणि त्या 40,000मध्ये माझी 735वी रँक होती। तर फक्त 10 मार्कासाठी माझी सिलेक्शन राहून गेली आणि सिलेक्शन न होण्यामागची जी कारणं आहेत आणि अभ्यास कसा करावा त्या संबंधित मी एक व्हिडिओ केलेला आहे। तो व्हिडिओ इथे आय बटनमध्ये तुम्हाला दिसेल, तर आय बटनवर क्लिक करून तो तुम्ही पाहावा, ठीक आहे। कसं प्रिपरेशन करावं ह्या परीक्षेसाठी, ठीक आहे। तर चला, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।